सर, आपल्याला बऱ्याच क्लायंट्सचे कॉल्स येतात की 4-4, 5-5 रिअल इस्टेटमध्ये अमाऊंट इन्व्हेस्टेड आहे, तर इट विल बी अराउंड 2 करोड्स किंवा 3 करोड्स व्हॅल्युएशन असेल. तर ही अमाऊंट आपण म्युच्युअल फंड्समध्ये विकून इन्व्हेस्ट केली तर त्याचे प्रोज अँड कॉन्स तुम्ही सांगाल का? रिअल इस्टेटच्या पहिली गोष्ट मी अगेन्स्ट नाही, पण आपण रॅशनली विचार करू की काय होतं. 3 crores इन रिअल इस्टेट विल नॉट गिव्ह यू मोर दॅन 1 lakh मंथली रेंटल. 3 crore म्युच्युअल फंड्समध्ये तुम्हाला लाईफ टाईम 2,10,000 पेन्शन येईल. दुसरी गोष्ट, रेंट हे फ्लक्च्युएट होऊ शकतं. म्युच्युअल फंड्समधनं येणारा मंथली पेन्शन हे आयुष्यभर एका डेटला बँकेत तुमच्या येणारच येणार आहे. SWP ऑप्शन म्हणतो. तिसरी गोष्ट, आज 3 करोडची रिअल इस्टेट 4 करोड 5 करोड होऊ नाही शकत, पॉसिबलच नाहीये. 3 करोडचे म्युच्युअल फंड्स 2,10,000 रुपये पेन्शन घेऊन 10 वर्षात परत 5 करोड होतील. चौथी गोष्ट, लिक्विडिटी. जसं मी मगाशी बोललो, मला 25 लाखाची गरज आहे, तर आपण आज हॉल विकला, किचन विकलं, बाथरूम विकला असं नाही होऊ शकत. पण 3 करोडच्या म्युच्युअल फंड्स मधनं विड्रॉ करून राहिलेल्या प्रिन्सिपल मधनं पण तू रिडीम करू शकते अमाऊंट. दॅट इज द पॉवर ऑफ लिक्विडिटी. एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्यावर आय होप की तू कन्व्हिन्स्ड आहे की रिअल इस्टेट विकली पाहिजे.